माणूस लाचारच असतो का? नाही. कधी कधी माणसाला फक्त पैशाची नाही तर सहानुभूतीच्या शब्दाची, विश्वासाची गरज असते. कोणीतरी फक्त पाठीवर हात ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढंच त्याला हवं असतं. पुरात सगळा संसार वाहून गेलेल्या एका माणसाची कहाणी कुसुमाग्रजांनी एका कवितेतून सांगितलेली आहे. चला ऐकूया. कवितेचं नाव आहे कणा. खूप प्रसिद्ध कविता आहे, तुम्ही नक्की ऐकली असेल. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली भेटत राहून, माहेरी वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाई कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होत नव्हतं गेलं, भिंत खचली चूल विजली, होत नव्हतं नेलं, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडं ठेवलं, खिशाकडेच हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडेच हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत मांडतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा थिएटर्स करत होती तेव्हा ही कविता आम्हाला पाठ करायला सांगितलेली आणि तेव्हापासून ही कविता मी ऐकली आहे आणि प्रचंड सुंदर कविता आहे. खूप छान वर्णन केलेलं आहे की गरीब माणसाला नेहमी पैसेच हवे असतात का, तो नेहमी पैशासाठीच येतो का, तर नाही. त्याच्या पाठीवरती हात ठेवून त्याच्यावर विश्वास दाखवणार आणि म्हणजे गरीब असून सुद्धा लाचारीपणे पैसे न घेता कारभारणीला त्याच्या बायकोला सोबत घेऊन परत संसार मांडणं, हे जे धैर्य आहे हे या कवितेतून सांगितलेलं आहे. मला तर ही कविता प्रचंड आवडली. तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा @रेशमा_. धन्यवाद.